कमाईसाठी महानगरपालिकेनं संकुलांचं बांधकाम केलं, मात्र येथील पाण्याचा निचरा, तेथील लोकांसाठी प्रसाधनगृह या सोयींची दखल घेतली नाही. बांधकाम केलं आणि कर्तव्य संपलं अशा थाटात मनपा आहे. साबणपुरा मार्गाच्या परकोटासमोरील महात्मा फुले मार्केट याचा उत्तम नमुना आहे. अमरावती पालिकेनं शहरात अनेक संकुले बांधली. यापैकी कित्येक दुकाने देशभक्ती व अधिकाऱ्यांनी विविध नावांनी अडकवली आहेत. ज्या दुकानदारांना खरोखरच व्यवसाय करायचा आहे ते येथील अव्यवस्थेमुळे संतप्त आहेत. इतने चौकअप है कि क्या बोलते, हमको इतनी परेशानी है, टैक्स भर रहे हैं, सब भर रहे हैं, फिर भी लोग गंदगी है सारी यहाँ पड़ी हुई है. क्या करना चाहिए? हम तो परेशान हो गए प्रशासन से, कोई सुनता नहीं, हमारे यहाँ कोई सुनवाई नहीं है. इसलिए हमारा ये कहना है कि हमारे को महानगर पालिका कमेटी से कुछ सौदा मिले. यहाँ का वार्ड मेंबर भी कुछ कर नहीं रहे हमारे लिए. हम गंदगी के अंदर बीमार हो रहे हैं. हमारे बीमारियां, ये मच्छर, ये हमारे को इतना त्रास दे रहे हैं कि पूरे मच्छर आंखों पे हो रहे हैं. बच्चे यहाँ शादियाँ होती है, आर्य समाज मंदिर सामने है, अच्छे अच्छे लोग आते हैं, सब हमारे को बोलते हैं कि गंदगी कहाँ है. ये जो मेरे पीछे आप दुकानें देख रहे हैं, ये सब खाली है. इसमें कोई यानी मालक कोई नहीं है, सब फुगड़ में बैठे हैं. और इसके वजह से, इनकी गंदगी की वजह से हमारे को तकलीफ हो रही है, क्योंकि इनका कचरा वगैरह, दुकानदार हम लोग पैसे भर रहे हैं, टैक्स भर रहे हैं, सब कर रहे हैं, मगर तकलीफ इनकी वजह से हमको हो रही है. क्योंकि अभी इसमें कुछ दिनों में 8 दिन के बाद में मार्केट में पूरा पानी भर जाएगा. तो ये गंदगी हमको साफ होना चाहिए. इसके लिए ना नगर सेवक आता है, ना यहाँ पे कोई महापौर आता है. हमने बहुत कोशिश कर ली है, मगर कुछ हल नहीं कर रहा है. कोई अधिकारी भी नहीं आता है. हम हमेशा कमेटी में जाते हैं, कंप्लेंट देते हैं, बस हमारे को हाव बोल के तर्का देते हैं. स्वखर्चानं ते कचरा उचलतात, तर पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचराही स्वतःच करतात. येथे ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना प्रसाधनगृह. एखाद्या बांधकामाची परवानगी देण्यासाठी कायदे व नियम मनपा दाखवते, स्वतः मात्र या नियमांकडे डोळेझाक करते. आणि हद्द म्हणजे या मार्केटला थोर पुरुष महात्मा फुलेंचं नाव देण्यात आलं आहे. थोर पुरुषाचे नाव देऊन त्यांना कलंक लावण्याचाच हा प्रकार आहे. अब नगर सेवक कहाँ गए, महापौर कहाँ गए, ये कारपोरेशन का मार्केट है, अंदर भी पूरा पानी पानी है, टाके पूरे चौकअप है, नालिया पूरे चौकअप है. इसका कौन है माई बाप उठाने वाला? किसको बोलना? हम टैक्स भर रहे हैं, भाड़ा भर रहे हैं, पगड़ी दे रहे हैं, हर चीज़ दे रहे हैं. हमको पीने को पानी नहीं है, वापर को इतना पानी आ रहा है यहाँ पे कि वो नाले में का पानी उठाना पड़ रहा, नाले में का पानी उठाना पड़ रहा. टाके में फुल भरे हुए. यहाँ पे देखो गंदगी का हालत इतना है कि पूरा सामने पूरा रोड पे कचरा पड़ा हुआ, पूरा नाले वैसे वैसे भरे हुए हैं. यहाँ नाले साफ करने वाला भी कोई नहीं आता, सिर्फ नोटिस देने को यहाँ पे सब जने आते हैं. हमारे दुकानों के अंदर देखो पूरा पानी छिड़ा ऊपर से. ये मेरी गुजारिश है कि ये अपना मार्केट है, ये महापौर और वरपौर का ख्याल करना चाहिए इस पे. कि कई दिनों से ये समझ लो हम 7-8 साल से यही झड़ रहे हैं. पूरा पानी ऊपर दुकानों के अंदर घूम रहा है, कपड़े की दुकान है पूरी, यहाँ पे पूरा माल गिल्ला होता है. सुहाग रात्री मजा केली, आता त्याची फळं भोगा अशा अश्लील शब्दात महिलांशी बोलणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संतप्त मुस्लिम लीगनं केली आहे. डफरीनच्या डीनसमोर ही मागणी मांडण्यात आली. 3 दिवसात दोषी डॉक्टरांवर कारवाई न केल्यास मुस्लिम लीग आपल्या पद्धतीनं हा विषय हाताळेल अशी तंबी त्यांनी दिली आहे. सिटी न्यूजनं हे वृत्त प्रसारित करून गैरव्यवस्थापनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनेक कारणांनी चर्चेत असलेलं डफरीन रुग्णालय आता डॉक्टरांच्या विकृतीनं आणखी गाजत आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना डॉक्टरांच्या विकृत शब्दांनी घायाळ केलं आहे. सुहागरात्री मजा आली, आता कळा सहन करा, आणखी किती मुलं पैदा करणार अशी भाषा वापरून डॉक्टरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. महिलांच्या तक्रारींवरून सिटी न्यूजनं हे वृत्त प्रसारित केलं. या प्रकाराची शहानिशा व्हावी अशी मागणी होत आहे. सिटी न्यूजनं हे वृत्त प्रसारित करताच नगरसेवक इम्रान अशरफी व मुस्लिम लीग हे शिष्टमंडळ डफरीनवर धडकले. तेथे त्यांनी डीन डॉक्टर अग्रवाल यांचा खरपूस समाचार घेतला. 3 दिवसात विकृत मानसिकता असलेल्या या डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अन्यथा मुस्लिम लीग आपल्या पद्धतीने डॉक्टरांना शिक्षा देईल अशी तंबी दिली आहे. या विषयाची चौकशी वरिष्ठांकडे सोपवण्यात येईल व त्यानंतर कारवाई होईल असं डफरीनचे डीन डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितलं आहे. या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. यूनियन मुस्लिम लीग की तरफ से डफरीन हॉस्पिटल के वैद्य अधीक्षक को एक निवेदन दिया गया. इसमें मांग की गई कि पिछले सप्ताह जो मुस्लिम महिलाओं के साथ में कुछ डफरीन के डॉक्टरों ने अभद्र शब्द का प्रयोग किया,
महिलाओं ने पिछले सप्ताह जो सिटी चैनल को इंटरव्यू दिया और सिटी चैनल ने जो पूरे शहर में प्रसारण किया, उसी को हमने देखते हुए आज हम क्या बोलते डफरिन के अधीक्षक से हम मुलाकात किए और मुस्लिम लीग का पूरा वक्त ने मुस्लिम लीग के पूरे लोगों ने क्या डॉक्टर पे क्या बोलते अधीक्षक पे हमने प्रेशर किया कि उस डॉक्टर ने जिस डॉक्टर ने मुस्लिम महिलाओं के साथ में बदतमीजी की वो डॉक्टर को अपने प्रभाव से तुरंत निलंबित किया जाए। इसकी मांग मुस्लिम लीग ने आज अधीक्षक से की है और अगर यह अधीक्षक उस डॉक्टर पे कार्रवाई नहीं करता है तो मुस्लिम लीग अपने तरीके से कार्रवाई करेंगी। ये बात की चेतावनी हमने क्या बोलते अधीक्षक को दी है। अगर प्रशासन इसको गंभीरता से नहीं लेगा तो आगे इसका खामियाजा पूरा प्रशासन भुगतेगा। ये हमारी खुली चेतावनी है कि मुस्लिम महिलाओं, बल्कि मुस्लिम नहीं पूरे समाज की कोई भी महिला हो, महिलाओं के साथ में महिलाओं की सहूलत के लिए हॉस्पिटल बनाया गया है। अगर इस हॉस्पिटल में कुछ चीज़ों की कमी भी है तो उसके लिए बड़े जनप्रतिनिधि जो शहर के आमदार खासदार हैं इन लोगों से अधीक्षक ने रब्ता कायम करना चाहिए और इसमें सहूलतें, इसमें जो डॉक्टर की कमी है, जिस चीज़ की कमी है उसको पूरी करना चाहिए, ना कि किसी महिलाओं के साथ में बदतमीजी करना चाहिए, बदसलूकी करना चाहिए। अगर यहाँ के डॉक्टर जो पीछे के डॉक्टर है वो अगर अधीक्षक की बात नहीं मानते हैं तो मुस्लिम लीग उनसे मनवाएंगी। अगर क्या बोलते जब जल्द से जल्द इस बात पर निवारण नहीं किया गया और मुस्लिम महिलाओं के साथ में बल्कि सारे समाज की महिलाओं के साथ में अगर अच्छा व्यवहार नहीं यहाँ के डॉक्टर नहीं करेंगे तो मुस्लिम लीग उसका क्या बोलते पूरी तरह से चेतावनी देती है कि आगे मुस्लिम लीग कारवाई करेंगी उन डॉक्टरों पर। अमरावती महानगरपालिकेची आमसभा 20 जून गुरुवार रोजी घेण्यात येत आहे। या सभेत अनेक मुद्द्यांवर गरमागरम चर्चा होण्याचे संकेत आहेत। रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या जांभुळाच्या गाडीवर खरेदी करताना महिलेनं आपला जीव गमावला। यावरून कोणताही धडा महिला घेत नसल्याचं दिसून येतंय। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनापासून बचाव करण्याची गरजही त्यांना वाटत नाही। नुकत्याच घडलेल्या अपघाताला कारण होती ती रस्त्यावर उभी असलेली जांभुळाची गाडी। या गाडीप्रमाणेच रहदारीला अडथळा करणारे अनेक दुकानं रस्त्याच्या कडेला आजही आहेत। सराफा बाजारातील दृश्ये काहीशी अशाच प्रकारची आहेत। येथील रस्ते अरुंद व ग्राहकांची वाहने येथे आली की रस्ता अर्धा होऊन जातो। वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याखाली रस्त्यावर गठाईवाले बसतात, त्यानं रस्ता आणखीच अरुंद होतो। येथे महिला आपलं मंगळसूत्र माळा गठाई करून घेताना चक्क रस्त्यावर अंडामांडा घालून बसतात। अशा गैरसोयीचे तर सोडाच, पण स्वतःला धोका होऊ शकतो या मार्गावरून पोलिसांची चक्करही असते, मात्र पोलीस येथे नियंत्रण घालत नाहीत। कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो। ही मनमानी पोलीस सर्रास चालू देतात। याचा अर्थ हे पोलीस कर्तव्यदक्ष नाही की अपघाताची वाट पाहतायत। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघानं उपविभागीय आयुक्तांना निवेदन दिलं। या अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावं, तसंच IPHS अंतर्गत वाहन चालक व डाटा ऑपरेटर यांचं खासगीकरण रद्द करावं असं महासंघाचं म्हणणं आहे। याबाबत उपविभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। आम्ही एक संघटना स्थापन करून आम्ही जे शासन दरबारी जे मागण्या ठेवल्या होत्या त्यापर्यंत अजून शासन दरबारातून अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारे त्याचा सकारात्मक निर्णय आलेला नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज इथे आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र पण दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि त्याच या निवेदनामार्फत त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम पण दिलेला आहे आम्ही की 10 दिवसात जर आमचा बैठक किंवा काही निर्णय जर लावलेला नाही चांगल्या प्रकारे तर आम्ही 1 तारखेपासून किंवा सहज एक तारीख फिक्स केली नाही तरी पण 1 तारीख आम्ही डिक्लेअर करणार, त्या दिवसापासून आम्ही काम बंद आंदोलन करणार। 15 ते 20 हजार कर्मचारी कार्यरत आहेत आणि या सर्व या कर्मचाऱ्यांमुळेच महाराष्ट्राचा आरोग्याचा दर्जा चांगल्या प्रकारे उंचावलेला आहे। त्यानंतर या महाराष्ट्र आरोग्य सेवा जे आरोग्य कार्यालय यांना राजीव गांधी पुरस्कार मिळाला आहे। कलेक्टर साहेब आणि माननीय आयुक्त सरांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला मागण्या पूर्ण करण्यात याव्या। एवढं सगळं काम करून आम्ही आता 2007 पासून कार्यरत आहोत। 2007 पासून कार्यरत असून सुद्धा आतापर्यंत आमचं मानधन जे आहे ते अजिबात वाढवलेलं नाही आहे आणि कामाचा बोजा एवढा आहे की रेग्युलर व्यक्ती म्हणजे कर्मचारी एवढं काम करणार नाही तेवढं आम्हाला काम करावं लागतं आणि टाइम कमी असतो आणि काम भरपूर असतं। एवढं असूनही आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली नाही आहे आणि शासनाचं काम
सुरळीत अगदी आम्हाला ओझं भरपूर आहे, कामाचं खूप हे राहते तरी आम्ही सुरळीत काम करतोय. पण आता जी IPHS वाल्यांवर यांनी एवढी कुऱ्हाड एकदम टाकलेली आहे. आता असं होईल की IPHS वाले सध्या एजन्सी मार्फत नियुक्त करणार, उद्या आमचे THO ऑफिसचे कर्मचारी बाकी सर्व एवढे सगळे पूर्ण महाराष्ट्रात आणि एवढ्या सगळ्या मुबलक प्रमाणात ANM काम करत आहेत, त्यांच्यावरही हेच परिस्थिती आली तर मग काही आम्हाला पर्याय राहणार नाही. आणि बरेचशा कर्मचारी असे आहेत NRHM मध्ये की पूर्ण परिवार त्यांच्या भरोश्यावर आहे. जर आज एखादी ANM जर या कंत्राटी तत्वावर जरी असली तरी तिच्या भरोश्यावर तिचं कुटुंब जगत आहे. जर तिला यांनी असं पद्धतीनं काढून टाकलं किंवा डावललं तर मग तिच्या परिवाराचं काय होईल. मागे असंच एक हे झालं, इथल्या NRHMच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची डेथ झाली तर त्यांच्या कुटुंबियांना पाहायला तर सोडा एक 5-10 हजाराची मदत सुद्धा झालेली नाही आहे शासनाकडून. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. अंबादेवी मार्गावर बुधवारी सकाळी ही तणाव, दुकानदार भयभीत, पोलिसांचं नियंत्रण मार्च, नागरिक संतप्त. पोहरा वनपालांनी रचला सापळा, कुख्यात शिकारी जेरबंद, 2 वर्षांपासून होता फरार. बेपत्ता इस्माचे आढळले प्रेत, महेश कॉलनीतील रहिवासी 15 दिवसांपासून होता बेपत्ता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष ढाळतोय अश्रू, सोयींचा अभाव. महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्याही तक्रारी, 13 लक्षांचा निधी पडून. आणि मनपा संकुले नियोजन शून्य, सोयींची मानवा, दुकानदारच करतात पाण्याचा निचरा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.